पंधरा ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट अशा जोडून काही सुट्ट्या आल्या होत्या. तर मी सुट्टी घेतली. बाबांचा बड्डे आम्ही 16 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केला. बाबांचा 60वा बड्डे. बाबांचं 61व्या वर्षात पदार्पण झालं. बड्डे करून आता आम्ही आलो मग नगरला. महेश सागरला राखी बांधली. तिथून आम्ही आलो पुण्याला. आता आम्ही पुण्यावरून जाणार लोहगडला फिरायला. तर आम्ही ऑन द वे निघालेलो आहोत सगळेजण. छान वाटतंय, खूप भारी एक्साइटमेंट आहे. कसं असं लोहगड, विशालला त्यांनी तर फारच कौतुक केलं लोहगडचं. ऑप्शन आमचा दिव्यागरला जाण्याचा प्लॅन झाला होता तसा, पण रस्त्यात येत येत आमचा तो प्लॅन कॅन्सल होऊन आमचा प्लॅन झाला तामिनी घाटाचा. आणि आज सकाळी उठून आम्ही दुसराच काहीतरी प्लॅन केलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत लोहगडला. कारण आम्ही लोहगडला गेलेलो नव्हतो. दिव्यागरला जायला सुट्टी तेवढी मोठी नव्हती, काहीतरी अशी मोठी सुट्टी पाहिजे होती, त्याच्यामुळं निघालेलो आहोत. तर भारी सुरू झालेला आहे प्रवास. जीव बघ इशिता, 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 हॅलो. विष्णुंबा गाडी चालवत आहे. अनिकेतची इच्छा झाल्यावर अनिकेतही गाडी चालवतील. बहिणी आहेत बसलेल्या तिकडे. चला आता आम्ही नाश्त्याला कुठं तरी थांबतो, बघूया. छान वाटेल काहीतरी. भूक पण लागलेली आहे कडून कडून. पुण्यात इंदोर हॉटेल म्हणून आहे, तिथं पोहे वगैरे छान मिळतात, इंदोरी पोहे. तर मग आम्ही इंदोरी पोहे खाण्यासाठी इथे थांबलो. इशिता काय पाहिजे तुला खायला? इशिता तू काय खाणार? इडली, समोसा. रेवा तू काय खातो? वडा. वडा खातो. सगळेजण आता आम्ही थांबलेलो आहोत इंदुरे पोहे खाण्यासाठी. पाऊस सुरू आहे बाहेर, एक नंबर वातावरण आहे. आम्ही असं छत्री खाली उभे आहेत. छत्री खाली उभे आहेत, मस्त वाटतं. इतका पडला पावसाचा, छान वाटतंय. आणि इथून आम्ही रेवाला सोडू तिच्या आजीकडे आणि मग तिथून पुढे आम्ही निघू. ढोकळा आहे का? मला ढोकळाच खाते. ढोकळा ढोकळा मी ढोकळा खाते कारण मला ते नको वाटते ऑइली वगैरे खायला. ऑलरेडी मळमळत आहे. चल निघूया इथून पुढे. ढोकळा खाऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तोपर्यंत बाय. आमचा सर्वांचा पोट भरून नाश्ता झाला. रस्त्यात जाता जाताच आम्हाला चहाची टपरी दिसली. म्हटलं चला मस्त भिजलेलो आहे, थोडंसं बोरून पाऊस पण पडतोय, थोडंसं रिमझिम सुरू आहे. मस्त टपरीचा आपण चहा घेऊ. आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि चहा घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी, ते म्हणजे भाजे धबधबा. आणि जसं निघल्यापासून पाऊस आमच्या इच्छेप्रमाणे पाठलाग तर करतच होता. वर जाण्याचा रस्ता मात्र एकदम नागमोडी होता. अक्षरशः धसकी बसत होती. असं वाटत होतं की खाली दरीत पडून जाऊ की काय, इतका हावळणदार असा तो रस्ता होता. पाऊस सुरू होता, मुसळधार तर नाही पण रिमझिम तर सुरूच होती, पण वातावरण मात्र खूप छान होतं. अशा प्रकारे मग आम्ही पोहोचलो भाजे धबधब्यावर. तो भाजे धबधबा बघून मन इतकं प्रसन्न झालं आणि सुन्न झालं त्याला बघून की इतका सुंदर तो धबधबा होता की मी त्याचं वर्णन करूच शकत नाही. इतका सुंदर तो धबधबा होता. Sin ritmo. इकडे माझे वेगवेगळ्या रील्स घेण्यासाठी माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सुरू होते. असं वाटत होतं कुठली रील घेऊ आणि कुठली नको घेऊ. एवढं तो प्रसंग एकदम असा खूप अट्रॅक्टिव्ह होता. खूप सुंदर वाटत होतं मला तिकडे.
कसं वाटतंय विशाल? खूप वर्षांनी परत आलो. खूप वर्षांनी झालंय आता. अच्छा, खराब होतं. खूप सुंदर असं वातावरण आहे. खाजे धबधबा मला फार आवडला. आम्ही तिथं थोड्या वेळ अजून राहिलो, थोडा टाइमपास केला, थोडी मज्जा केली, पाणी खेळलो. सिया आणि शीता तर खाली उतरायला तयार नव्हत्या, वळच त्यांना कसं तरी खाली आणलं आणि आम्ही निघालो पुन्हा पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे लोहगड जाण्याच्या मार्गाला. जाताना देखील आम्हाला भरपूर असे धबधबे लागले, पण छोटे छोटे धबधबे होते. आम्हाला डायरेक्ट भिजायचं होतं ते म्हणजे लोहगडावर. त्यामुळे आम्ही कुठेच न भिजता मध्ये आधी थोडंसं काहीतरी खाऊ खात आम्ही पोहोचलो लोहगडकडे. आणि त्यातून अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे विशालदादाच्या मोबाईलवर आम्हाला एक नोटिफिकेशन भेटलं की त्याच्या 11 वर्षापूर्वीचा इथेच आलेला त्याचा एक फोटो त्याला मिळाला. म्हणजे आम्ही इथे 11 वर्षानंतर परत आलो होतो, बरोबर 11 वर्षानंतर. हा केवळ योगायोगच नाही का? आणि काही नरम तर काही गरम गप्पा करत करत आम्ही लोहगडाच्या पायथ्यापाशी येऊन पोहोचलो. चलो लोहगड. सिया का रोबोट बनली, स्टॅच्यू झालाय सियाचा. हा चला, अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत लोहगडच्या रस्त्याने. वर आहे आता लोहगड. आता आम्ही चढणं खालून सुरू करणार आहोत. आता इथून पुढचा ब्लॉग माझा भाऊ म्हणजेच विशाल दादा त्याने त्याच्या सुरेख आणि थोडक्या शब्दात असा खूप सुंदर असा ब्लॉग सगळा वर्णवला आहे. लोहगडला वर जाताना इतका असा सिनिक रस्ता आहे. अनिकेतराव, विशाखा, सिया, इशिता, नम्रता, मी नाही आलं ना. तर इथं खूप मस्त आहे असं झाडी, भरपूर माकडे, मंकीचे तिकडं. आला हळूहळू आम्ही सगळेजण आमच्या स्पीडने चढत राहिलो. मस्त असा दगडी रस्ता, सोप्या अशा पायऱ्या, वळणावळणांचा रस्ता, चढलेलं त्यावर एक शेवाळसारखं छोटंसं गवत, बाजूनी सर्व हिरवळ, निसर्गरम्य आणि थंड आणि शांत ते वातावरण. हा काय मी सांगूच शकत नाही, इतकं छान वाटत होतं. आम्ही असंच निघालो पुढे पुढे. इथून आलोय आता. विशाखा अनिकेत आलेत, सिया आहे इकडं, नम्रता इशिता चालले. असं वर जायचं अजून. हा सगळा लोहगडेवरती बराच लांबपर्यंत. इथून बुरुज आहे आता एक. निघालोय आम्ही. चला वर जाऊन काढू फोटो. चला हां, फोटो थांबा आहेत नुसते आता वर. त्या दोघी साईडला ज्या दिसत आहेत त्या आता. हे इशिता इकडे. हे बघा, ह्यांचं खूपच एक्साइटेड झालेत त्या. कधी वर पोहोचतोय असं झाले. इकडनं विशाखा आणि अनिकेतराव येत आहेत. जसं जसं वर आम्ही चढत गेलो तसं तसं पाऊस आपली हजेरी लावत राहिला. पाऊस जोरदार येणं सुरू झालं. जोराचा पाऊस सुरू झाला. तर ऑलमोस्ट पोहोचलोय लोहगडवर आता. हे असं स्पॉट आहे आणि हा लोहगड. भिंत दिसतीये. हे असं तिथनं जायचा रस्ता आहे आता. तिकडनं आलोत आम्ही. लोहगड चढत असताना एक प्रश्न मनात अशीच जागा करून गेला की बापरे, कसं एवढा सुंदर गड त्या काळात पूर्वजांनी आपल्या असा बनवला असेल. कमालच नाही का? सगळीकडे धुकंच आहे. इकडे खाली अनिकेतराव दिसत आहेत. असे रस्ते इकडनं येत आहेत. हे छोटे छोटे रस्ते आहेत. सगळा रस्ताच चांगला आहे. किती चालला सगळीकडे पाणी, धुकं. आम्ही पोहोचलो आहेत लोहगडला. टॉपला आलेलो आहेत. हां, ये. तर आता वर पोहोचलोय. सगळीकडे धुकं आहे, सगळीकडे हिरवं हिरवं आहे आता वातावरण. चाललोय आम्ही. खूप पाऊस पडतोय म्हणून आता फोटो व्हिडिओ नाही काढतोय त्यांनी.
तर मी असं छत्री तुला माझी छत्री तर माझी छत्री बघा कशी झाली. अशी छत्री होती. अशी छत्री होती. छत्री पूर्ण उलटी होती, एवढी हवा इकडे. मुली मस्त मज्जा करतात. मज्जा आली मज्जा. कुठे सिया? कसं वाटतंय सिया? सिया इकडे बघ. सिया सिया कसं वाटतंय? खूप सुंदर असं वातावरण आहे. विशालने आम्हाला खूप सुंदर जागेवर आणलेलं आहे. थँक्यू सो मच विशाल. फक्त सांगितलं तुम्ही. मेमोरेबल ट्रिप झाली आपली. पुढे खूप चला व्हिडिओ काढलाय. आम्ही आता एक महादेव मंदिर आहे इथं आहेत. इथं सगळं खूप जोरात पाऊस आहे. व्हिडिओ काढणं म्हणजे अवघडच काम आहे. इथं विशाखांवर दर्शन घेते नम्रता. खूप मस्त मंदिर आहे. माझी छत्री गेली. छत्री तुटली गेली. इकडे एक तलाव आहे, त्र्यंबक तलाव म्हणून. वाचवा. हा फारच वार सुटले बाबा. तलाव आहे असं मस्त वातावरण बघा. सगळीकडे धुकं आहे छान. बऱ्यापैकी वर पोहोचलो. मी, इशिता आणि सिया आम्ही तिघीजणी फार काकडलो होतो थंडीने, गारठ्याने, अक्षरशः काकडून गेलो होतो. त्यामुळे आम्ही खाली मंदिरातच थांबलो. मागं थांबलेले सिया, इशिता, विशाखा सगळे मागे आहेत. टेम्पल इथे लांब दिसत आहे ते छोटंसं. खूपच वार आहे, खूपच धुकं आहे, दिसत नाही. वातावरण खूप छान हे दिसतंय विहीर. नशीब पण एवढं चांगलं होतं की बरोबर सोमवारी श्रावणामध्ये श्रावणी सोमवाराच्या दिवशी आम्हाला एका गडावर शंकराच्या मंदिरात दर्शन घेता आलं. छान वाटलं. You put down the phone. You've nowhere to go. Get back on the road. Yeah, it's so तर आम्ही आता उतरतोय सगळे. आलेत आता हे आलेत अनिकेत हे चालले सगळे. विशाखा, नम्रता, मी आता आणि भूक लागली. पोरी खूपच कुरकुर करायलेत. चला बाय. तर आता जवळजवळ खाली पोहोचलोय. नम्रता, विशाखा, इशिता इथं थांबली आहे. एकदम ग्रीनरी सगळीकडे. गड उतरून आलो. सगळ्यांच्या पोटामध्ये भुकेचे कावळे अक्षरशः टुनटुन नाचत होते. आम्ही मग हॉटेलच्या दिशेने, कुठलं हॉटेल शोधत दिशेने आम्ही निघालो पुढे. मुलींचे मस्त गाणे, गोष्टी, गप्पा सुरू होत्या. बाहेर मस्त मुसळधार पाऊस होता. तर हा पुणे मुंबई जुना हायवे आणि ते जेवायला थांबलोय हॉटेल स्वागत. इथं हे सगळे अनिकेत रावणे इथे थांबलेले. आणि भुकेल्या पोटी मस्त गरम गरम जेवण आणि गरम गरम सूप मिळणं हे स्वर्गाहून सुंदर असलं सुख आहे. तर अशा प्रकारे आज या आमच्या लोहगड ट्रिपचा निरोप समारंभ जेवणाने परिपूर्ण झाला. असं मस्त वाटलं यार. खरंच एक म्हणजे मान्सूनमधली एक अविस्मरणीय ट्रिप झाली. इतकं छान जेवण आता मागवलंय. पनीर टिक्का, सूप तर आहा हा काय सूप आहे, मस्त खूप छान. सगळेजण एकदम सगळ्या गोष्टीचा आनंद लुटतायत. कसं वाटलं सूप? आवडलं सगळ्यांना? मला नको आहे. चालेल. तर आता सगळे जेवत आहेत. सगळेजण अक्षरशः त्या गरम गरम जेवणावर तुटून पडले होते. चांगलं जेवण.
तर जेवण झालेलं आहे आता आमचं. तर छान जेवण होतं. विशालनी शेवट सुंदर केलेला आहे. छान अशा हॉटेलमध्ये आम्हाला थांबवलं. हॉटेल स्वागत प्युअर व्हेज, उत्तम भाजी होती, सगळं छान होतं. झालंय ट्रिप. जेवण तर चांगलं होतं. जेवण चांगलं होतं. ट्रिप चांगली झाली, जेवण चांगलं झालं. आता निघालो आम्ही रिटर्न. बाय. मिळू आता आपण कोकण ब्लॉक मध्ये. कोकण नाही, आता कोकण ब्लॉक मध्ये भेटू. नेक्स्ट टाइम डिफरंट डेस्टिनेशन. नेक्स्ट टाइम भेटू आता आपण. नेक्स्ट टाइम बाय.